टिफिन आहे पुष्कर इकडे गंजला सगळं इकडे या बाजूला घ्या हो बस काय काय सर तिथं क्या तिथं क्या इथे इथे तिथे बस बस आणि उलट करू नाही ना ते पण एक तब घ्या की छोटी धरायला दादा इथं आबा इथं बस हो का स्कायलाईन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीनं सातारा शहरालगत, आता खरं तर सातारा शहरालगत असं म्हणण्याची आवश्यकता नाहीये, कारण हद्दवाढीनंतर हा संपूर्ण निसर्गावर या सर्व मान्यवरांचे संपर्क क्रमांक आहेत. या स्कायलाईन रेसिडेन्सी मध्ये मिळणाऱ्या सर्व सेवा सुविधांचा समावेश आहे. 1 BHK फ्लॅट कसा असेल, 2 BHK फ्लॅट कसा असेल, त्याचं रेखाचित्र देखील आपल्या सर्वांना त्यामध्ये पाहायला मिळतंय. 7 मजली इमारतीचं बाह्य रूप कसं असेल याचा देखील आपल्या सर्वांनाच माहिती या चित्ररूपाने माहिती पुस्तिकेमध्ये केलेली आहे. अशा या स्कायलाईन रेसिडेन्सीला या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये उत्तम यश मिळो, त्यांचा हा प्रकल्प निर्विघ्नपणे पूर्ण होवो आणि केवळ याच प्रकल्पामध्ये त्यांना यश मिळावं असं नव्हे, तर यानंतर देखील करंजे परिसरामध्ये इंदलकर पाटील असतील, किर्दत परिवार असतील, येथील सर्व स्थानिक रहिवासी असतील, यांच्या सहकार्याने असेच उत्तमोत्तम आणखीन नवनवीन वास्तू प्रकल्प तयार होवत अशा सदिच्छा आणि शुभेच्छा आपण सर्वजण व्यक्त करूयात. टाळ्या वाजून आपण या सर्वच मान्यवरांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी आणि या भूमिपूजन सोहळ्यासाठी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करूया. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचा सन्मान आणि सत्कार संयोजकांच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन, वुडन फ्रेम म्हणजेच आकर्षक अशा लाकडी चौकटीची व्यवस्था ही देखील प्रत्येक फ्लॅटच्या निमित्तानं केली जाईल. रहिवाशांसाठी गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सुखसमृद्धी आणि भरभराटीचं जावो. आपल्या या करंजे परिसरामध्ये पूर्वी शेती व्यवसायावर अवलंबून असणारा हा समाज आज परिवर्तित होत आहे. सातारा शहराचा लगतचा भाग जसा जसा विकसित होतोय तसे तसे आमचे शेतकरी कुटुंब, शेतकरी मंडळी सुद्धा नव्या दमाने, नव्या विचाराने या क्षेत्रामध्ये पाऊल टाकत आहेत. बऱ्याच अंशी जर पाहिलं आपण तर सातारा लगतच्या बऱ्याच भागांमधून म्हणजे विशेषतः पुणे शहराची सुरुवातीची जी अवस्था झाली, बऱ्याच लोकांनी गुंठेवारी करून जमिनी विकल्या आणि त्या पैशाचा नको तसा वापर केला गेला. तर या सातारा शहराच्या जवळच्या गावांमध्ये म्हणजे विशेषतः गोडली असेल, कोडोली असेल, करंजे असेल, कोंडवे असेल, सैदापूर असेल, त्या ठिकाणच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी
त्यांनी चांगल्या पद्धतीने विकसित करण्यासाठी जे सातारा शहरालगतचे असतील, साताऱ्यातील असतील, साताऱ्या बाहेरचे काही बिल्डर असतील, त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी नवीन नवीन प्रकल्प सुरू केलेले आहेत. विशेषतः सातारा शहरामध्ये दोन्हीही छत्रपतींच्या माध्यमातून, विशेषतः खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या एक दूरदृष्टीच्या विचाराने हा भाग बऱ्यापैकी विकसित होतोय. आपण सर्वजण ज्या रस्त्याने आला त्या रस्त्याची डेव्हलपमेंट आपण पाहत आहोतच. याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अमित मैपाल या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी या भागासाठी त्यांच्या माध्यमातून पाण्याची जी भव्य दिव्य स्कीम केली, त्यामुळं बऱ्याच अंशी संपूर्णपणे नाही तरी पण बऱ्याच अंशी पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. अजूनही पाण्याची गरज तशी आहे. या भागाचे लोकप्रतिनिधी सन्माननीय शंकरराव किर्दत यांना मी विनंती करतो की अमित आणि तुम्ही जवळजवळ बसलेला आहे. अमितच्या सहकार्याने, विचाराने आणि मार्गदर्शनाने पाण्याची टाकी आपल्या भागासाठी कशी उभी करता येईल यासाठी सुद्धा आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. अमितचं मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच आपल्याला लवकर पाण्याची टाकी मिळू शकते. पाण्याची टाकी झाल्याशिवाय आपली इथली गरज पूर्ण होणार नाही. दिवसेंदिवस अपार्टमेंट होत राहणार, कुटुंब वाढत जाणार आणि हे पाणी हळूहळू कमी पडत जाणार. जी परिस्थिती करंजे गावाची झाली ती परिस्थिती भविष्यामध्ये या भागाची होऊ नये यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपण सर्व नागरिकांनी सुद्धा याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. विविध प्रकल्प उभे राहत आहेत, त्यामध्ये विविध सुविधा निर्माण होत आहेत. या सुविधा होत असताना शक्यतो अतिक्रमण होणार नाहीत याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. याचबरोबर जी शासकीय कामं या भागामध्ये होत असताना दिसतात, म्हणजे विशेषतः रस्ता असेल, गटर असेल, पाण्याची स्कीम असेल किंवा आणखीन बरीचशी कामं असतात, यामध्ये कशी चांगल्या पद्धतीने कामं होतील हेही आपण लक्ष देणं गरजेचं आहे. मी नवीन आहे, माझा या भागाशी काही संबंध असा म्हणून चालणार नाही. जी व्यक्ती या ठिकाणी राहिली ती या गावचीच झाली असं आपण समजून या गावाशी समरस व्हावे अशा शुभेच्छा, सदिच्छा मी सर्वच नागरिकांना देतो. आणि स्कायलाईनचा प्रकल्प जो होतोय तो खरोखरच अत्यंत उत्कृष्ट होतोय. बांधकाम क्षेत्रामध्ये ज्या लोकांचं खरोखरच पूर्वीचं अनुभव आहे अशा लोकांच्या हातून हे काम पूर्ण होताना दिसतंय आणि निश्चितपणाने या चांगल्या पद्धतीनं इथं प्रकल्प होत आहे. आणि या प्रकल्पामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आणि आपण सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. तसंच माझ्या वतीनं, पाटील कुटुंबियाच्या वतीनं मी या स्कायलाईन बिल्डर अँड डेव्हलपर्स या बिल्डरांच्या उपक्रमाला आणि रामचंद्र इंदलकर यांना, चेतन इंदलकर, दीपक इंदलकर यांना मी शुभेच्छा देतो. भविष्यातही त्यांनी अशाच पद्धतीची प्रगती करावी. याचबरोबर इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि आपल्या जमिनी चांगल्या पद्धतीने विकसित कराव्या आणि त्यातून आपली प्रगती साधावी. आपल्या येणाऱ्या भावी पिढीसमोर एक नवीन व्यवसायाचा, वाटचालीचा आदर्श निर्माण करावा अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बसा बाबा 2 मिनिटांचा. चंद्रकांत लालासाहेब चव्हाण यांचा देखील सन्मान स्कायलाईन बिल्डर्स यांच्या वतीनं होईल. टाळ्या वाजवून आपण या मान्यवरांचं सावलीमध्ये थांबावं अशी विनंती आहे. प्रशांत भोसले या प्रकल्पाचे सहभागीदार या ठिकाणी स्नेह देऊन त्यांचा सन्मान करूया. MIDC मध्ये एक सुंदर असं प्रशस्त मंगल कार्यालय आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरेश दोंदवडी यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होतोय. लग्नामध्ये पाठीशी ठाम सन्मानित होतील. टाळ्या वाजवूयात सन्माननीय जाधव साहेबांच्या या सत्कारासाठी. गुढीपाडवा नगर परिषदेमध्ये विक्रमी मताधिक्यांनी विजयी झालेले आहेत असे जनसेवक फिरोजभाई पठाण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना चेतन इंदलकर पाटील या ठिकाणी करतायत. सन्मान्य महाराज साहेबांचे विश्वासू समर्थक म्हणून कायमच त्यांच्या बरोबर सावलीसारखे
सतत सोबत करणारं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी सन्मानित होतं. टाळ्या वाजवूयात बाईंच्या या सत्कारासाठी. आणि यानंतर आता श्रीफळ वाढवून दिलगिरी व्यक्त करतो. उशिरा आल्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो. स्कायलाईन आज माने आणि त्यांचे मित्र भोसले साहेब, मी स्वतः ही साईट पहिलं बघून गेलतो आणि चांगल्या पद्धतीनं अपार्टमेंट बांधेल. मी बी या व्यवसायात आता उतरलोय. मी आता नगरसेवक झालो म्हणून उतरलो नाही, त्याच्या अगोदरच मी बी बिल्डिंग व्यवसायामध्ये अमित दादाच्या नेतृत्वात या बिल्डिंग व्यवसायात उतरलोय. तुमच्या या भागातल्या सर्वच पदाधिकारी, माझी आजी, नगरसेवक सर बसल्यात, बरोबर सर्वच मान्यवर आणि माझ्या माता भगिनी यांना तुम्ही या शुभेच्छा द्यायला आलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. अचानकच मला बोलायची संधी दिली. सुनील मोरे पाटलांचं माझ्यावर जास्त प्रेम आहे. अचानक बोलायची संधी दिली, पण पुन्हा एकदा अविनाशला आणि भोसले साहेबांना मी ह्या नवीन व्यवसायात माझ्या आणि माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराजांच्या आशीर्वाद आहे तुम्हाला. आम्ही तुमचे कार्यकर्ते मित्र म्हणून तुमच्या बरोबर आहे, पण ज्या माणसाच्या आशीर्वादावर लागतात त्या माणसाचे आपले नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचा आशीर्वाद आहे. या परिसरातले सर्वच मान्यवर, सर्व नागरिक ह्या स्कीमसाठी आणि बाकीच्या व्यवसायासाठी तुम्ही सगळेजण मदत कराल. इथले नगरसेवक, दोन्ही तिन्ही नगरसेवक, इथले माजी भाऊसाहेब महाराजांच्या प्रेम करणारी मंडळी इथं दिसतात आणि सर्वच मान्यवर तुम्ही सगळे ह्या स्कीमला मदत कराल. आणि व्यवसाय करताना अडचणी येत असतात, पण या अडचणींना अविनाश आणि भोसले साहेब मात करून पुढे जायचं असतं. पण अडचणी ही आपलीच लोक निर्माण करत असतात, पण आपणच त्याला मात करायची असते. चांगल्या पद्धतीने व्यवसाय करताना डोकं शांत राहून काम करायला लागतं. भाऊसाहेब महाराज आणि बाबा कसं शांत राहून या साताराचा आणि जिल्ह्याचा विकास करतात, त्या पद्धतीनेच आपली बिल्डिंग चांगल्या पद्धतीनं बांधून आपण यशस्वी व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मला बोलावलं आणि बोलायची संधी दिली, पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि गुढीपाडव्याच्या आज माझ्या नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराजांच्या वतीनं आणि मी एक तुमचा कार्यकर्ता म्हणून माझ्या आणि माझ्या विलासपूरच्या सर्व नागरिकांच्या वतीनं तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. मान्यवर, सातारचे नवनिर्वाचित नगरसेवक भाई आलेले आहेत. करंजे ग्रामस्थ, करंजातले नगरसेवक, वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातले नामवंत व्यक्ती, तुम्ही आज आम्हाला इथे आशीर्वाद देण्यासाठी आला. तुमच्या आशीर्वादाने ही वास्तू निर्मिती यशस्वी होईलच, पण तुमचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी असावा ही मी विनंती करतो. आज नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि रेसिडेन्सी डेव्हलपर तर्फे तुमचे आशीर्वाद कायम असेच असावे. आभार, धन्यवाद. उपस्थित व्हावा अशी विनंती राहील. शंकरराव किर्दत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन सोहळ्यामध्ये पहिला श्रीफळ वाढवला जातोय. सुभाष शेलार सर, आपल्यालाही विनंती आहे. सुनील जाधव सर, आपण देखील या ठिकाणी उपस्थित व्हावा अशी विनंती राहील. अमित दादा मैपाल, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अशोकराव महाडिक साहेब, आपल्यालाही विनंती आहे. सोमनाथ काटकर साहेब, आपण देखील श्रीफळ वाढवावा अशी विनंती राहील. ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान्य नगरसेवक फिरोजबाई पठाण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जात आहे. बबनराव पाटील, आपल्यालाही विनंती आहे. सन्मान्य जगन्नाथ किर्दत साहेब, तुषार आबा, अमर इंदलकर पाटील, अजय पाटील या सर्वच मान्यवरांनी कृपया भूमिपूजन सोहळ्यामध्ये सहभागी व्हावा अशी विनंती आहे. आदरणीय काका पाटील, आपल्यालाही विनंती आहे. सन्माननीय हनुमंत इंदलकर, विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून या उपक्रमाचा शुभारंभ केला जातोय.
सन्माननीय पांडुरंग वाडकर, किरण सकुंडे, दीपक ननावरे याही मान्यवरांना विनंती आहे. यानंतर कुदळ देखील मारून या वास्तू प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये मान्यवरांनी सहभागी व्हावा अशी विनंती राहील. त्याचप्रमाणे सर्व उपस्थितांची उत्तम व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सर्वांनीच अल्पोपहाराचा आस्वाद घ्यावा अशी विनंती राहील. अमर इंदलकर पाटील आपल्याला विनंती आहे. युवा नेतृत्व अमर इंदलकर पाटील आपल्या शुभ हस्ते. सन्माननीय सुरेशराव सपकाळ साहेब आपल्याला ही नम्र विनंती आहे. आदरणीय उदयजी भोसले आपण देखील या भूमिपूजन समारंभामध्ये श्रीफळ वाढवावा अशी विनंती राहील. आदरणीय मामुलकर साहेबांना देखील विनंती राहील. भगत साहेब आपण देखील सहभागी व्हावा अशी विनंती आहे. कामटे साहेब आपल्याला देखील विनंती आहे. विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते स्कायलाईन रेसिडेन्सीचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय विद्याधर पांडेकर संयोजकांना विनंती राहील अल्पोपहार देण्याची व्यवस्था करावी. कुदळ मारून या भूमिपूजन सोहळ्यामध्ये मान्यवर आपला सहभाग नोंदवत आहेत. फिरोजबाई पठाण, सन्माननीय शंकरराव किर्दत, जगन्नाथ किर्दत, तुषाराबा पाटील, अमर इंदलकर पाटील, सन्माननीय किरण सकुंडे, दीपक ननावरे, पांडुरंग वाडकर, राजन भोसले या सर्वच मान्यवरांना विनंती आहे. अमर इंदलकर पाटील, अमोल इंदलकर यांना देखील विनंती आहे. सुभाष शेलार सर, प्रल्हाद इंदलकर, आनंदराव इंदलकर भाऊ, उमेश इंदलकर, उमेश निकम आपल्यालाही विनंती आहे. त्यांच्या समवेतच उमेश पाटील आपल्याला देखील विनंती राहील. आदित्य यादव या सर्वच मान्यवरांनी आपल्या शुभ हस्ते कुदळ मारावी अशी नम्र विनंती आहे. काळे सर आपण देखील सहभागी व्हावी अशी विनंती आहे. या ठिकाणी आपणा सर्वांसमोर सुंदर आणि मधुर असा ध्वनी हे करणारे मोरे सरकार यांच्या हस्ते श्रीफळ वाढून जिंकताय, जग जिंकतायत ते. सुंदर असा आवाज ऐकून बरेच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. संजयराव फडतरे यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. तसेच दीपक किर्दत यांचंही स्वागत आहे. सचिन शिंदे सर वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. त्याचबरोबर विनोद यादव आमचे परम मित्र यांचंही स्वागत. सुनील साळुंके यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. संदीप किर्दत यांचंही स्वागत आहे. चला अल्पोपहार जागेवरच पोट करायचा आहे. जरा विनंती आहे सर्वांना. या सर्व चेतन इंद्रधर पाटील महिला भगिनींच्या शुभ हस्ते या संचालकांना सन्मानित केलं जात आहे. पुष्पगुच्छ देऊन या नूतन वास्तू प्रकल्पाला सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त होत आहेत. साक्षात लक्ष्मीचा